श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 25 अहंकारी विप्र। या नगरीमध्ये एक राजा राज्य करीत होता। त्याचा स्वभाव तामसी होता। पैशाच्या लोभाने स्वार्थी असणाऱ्या लोकांना तो राजवाड्यात बोलावत असे आणि त्यांच्याकडून वेदांताचा रुचा म्हणून घेत असे। त्यांना तो दक्षिणा देत नसे आणि खुशीने ती ब्राह्मणमंडळी आपल्या घरी परत जात असे। पैसा मिळतो म्हणून अनेक ब्राह्मण मंडळी राजाकडे येत असत व पैसा मिळूनच जात असत। वेदातील अर्थ समजून घेण्यापेक्षा वेदातील मंत्र म्हणून पैसे मिळवण्याकडे त्यांचे लक्ष होते। गावामध्ये वेद म्हणणारी जीवननिष्ठ पाळणारी काही मंडळी होती। ती ब्राह्मण मंडळी पैशाच्या लोभाने कधीही राजाकडे गेली नव्हती। वेद म्हटले की राजा पैसे देतो याचा सर्वत्र प्रचार झाला होता। त्यामुळे लांब लांबचे लोक राजाकडे येऊन वेद म्हणून जात होते। एके दिवशी त्या गावातील लांबून 2 ब्राह्मण गृहस्थ आले। ते गावोगावी फिरून वेदांताचे पठण करून दाखवत होते। आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आपणच कोणी जिंकू शकत नाही असा त्यांना अभिमान झाला होता। आपल्या श्रेष्ठ पालनाबद्दल ते लोकांच्याकडून पत्रे लिहून घेत असत। फिरत फिरत ते राजाच्या दरबारी आले। त्यांनी आपले श्रेष्ठ ब्राह्मण आहोत असे राजाला सांगितले। राजाने आपल्या गावातील काही ब्राह्मण मंडळींना बोलावले व आलेल्या ब्राह्मण मंडळींना त्याच्याशी सात्विक चर्चा सांगितले। गावातील जे ब्राह्मण होते सत्यशील वृत्तीचे वागणारे होते। ते कधी कोणाशी चर्चा करीत नव्हते, त्यामुळे आपण वाद करू इच्छित नाहीत असे त्यांनी सांगितले। परगावाहून आलेल्या ब्राह्मणांना वाटले आपल्या एवढे श्रेष्ठ या गावात कोणी नाही। राजानेही आभूषणे वस्त्रे देऊन त्यांना सत्कार केला, त्यामुळे त्यांचा अहंकार अधिकच वाढला। ते 2 ब्राह्मण गृहस्थ फिरत फिरत कुमशी गावात आले। गावात त्यांनी काही चौकशी केली। त्यावेळी त्यांना कळले की त्रिविक्रम भारती म्हणून वेद म्हणणारे जाणणारे प्रसिद्ध विद्वान या गावात आहेत। त्या दोघांनी त्यांची भेट घेतली, त्याचबरोबर आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन केले आणि सांगितले, तुम्ही आमच्याशी वादविवाद करा अथवा आम्हाला स्वतंत्र असे जयपत्र लिहून द्या। विक्रम भारतींनी सांगितले, मला कोणाशी वादविवाद करण्याची इच्छा नाही। येथून थोड्याच अंतरावर गंगापूर नावाचे गाव आहे। तिथे नरसिंह सरस्वती वास्तव्य करतात। आपण त्यांची भेट घेऊन या। तिघे जण गंगापुराला आले। स्वामींची भेट घेतली। स्वामींनी त्यांना कोणत्याही प्रकारचे गर्व ठेवू नका असे सांगितले। अहंकारामधून जगात आजपर्यंत अनेकांचा नाश झाला आहे असे त्यांना सांगितले। नम्रता वाढविण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे। स्वामींनी त्या आपल्या अहंकारी ब्राह्मणांना परोपरीने समाजातून सांगितले, तरी पण त्यांना लक्षात ते आलेच नाही। आपणच श्रेष्ठ आहोत असे त्यांना वाटत होते। शेरास सव्वाशेर भेटतात याची त्यांना जाणीवच नसते। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 26 वेदांताचे ज्ञान व आचरण यातील फरक। नरसिंह सरस्वतींनी कितीही सांगितले तरी त्या अहंकारी ब्राह्मणांचा अहंकार गेला नाही। स्वामी म्हणाले, वेदातील विचार अनंत आहेत, सर्वच अभ्यास कधीही होत नाही, त्यातील कोणी अहंकार बाळगू नये। वेदाचे ज्ञाते महर्षी व्यास होते। व्यासमुनींनी 4 शिष्य होते, पैल, वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू महर्षी। व्यासांनी त्या चौघांनाही वेदातील ज्ञानाचा विचार सांगितला होता। प्रत्येकाला एक वेदाचा अध्ययन पूर्ण करण्यास सांगितले। पुरातन काळामध्ये भारद्वाज नावाचा एक ऋषी होऊन गेला। त्याने वेदांताचा अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याचे समाधान झाले नाही। त्यामुळे त्यांनी तपश्चर्येला प्रारंभ केला आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले। त्यांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली, आपण मला सर्व वेदांचा अभ्यास करण्याचा आशीर्वाद द्यावा। ब्रह्मदेव म्हणाले, वेदांताचा संपूर्ण अभ्यास करणे कोणालाही शक्य नाही। त्यामध्ये अपार ज्ञान सामावलेले आहे। आयुष्यभर अभ्यास केला तरी संपूर्ण अर्थ कळू शकणार नाही। त्यामुळे 3 वेदांचा मंत्राचा फक्त अभ्यास करावा। महर्षी व्यासांची पैल, वैशंपायन,
जामिनी व सुमतू यांना एक एक वेदाचा अभ्यास करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे ऋषिवेद, यजुर्वेद, सामवेद व अर्थवेद याचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला. खरोखरच वेदांच्या पाठांतर करणे हा वेगळा भाग आहे, परंतु वेदातील विचारप्रमाण शुद्ध आचरण करून सर्वांशी निस्वार्थ प्रेम करणे हे महत्त्वाचे आहे. सर्व खेलवद ब्राह्मण हे समजणे सोपे आहे, परंतु त्याप्रमाणे अत्यंत नम्रतेने सर्वांशी वागणे ते अत्यंत अवघड आहे. स्वामींनी त्या 2 अहंकारी ब्राह्मणांना पटवून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु काही ते केला त्यांना अहंकार जाईना. स्वामी म्हणाले, आपण पाठावर केले ही चांगली गोष्ट आहे, परंतु जयपत्र मागणे हे योग्य नाही. त्याने आपण अभ्यास करावा, आपले आचरण शुद्ध ठेवावे. तुम्ही त्रिविक्रम भारतीच्या जयपत्र मागता, परंतु त्यांचा काय उपयोग? जगातील अनेक संत महात्मे आपणास अनेक गोष्टी सांगतात, परंतु आपण ऐकत नाही. संत हात जोडून जगाला कल्याणासाठी उपदेश करत असतात, परंतु लोक त्याच्याकडे सोयीस्कर पद्धतीने दुर्लक्ष करत असतात. वास्तविक पाहता संतांच्या विचाराप्रमाणे मानवाने आचरण करणे यातच खरे मानवाचे हित सामावलेले आहे. मानव शुद्ध आचरण करत नाही, म्हणून तो दुःखी होत असतो. स्वामींनी एवढा उपदेश करूनसुद्धा त्या दोघांचा मनावर काही परिणाम झाला नाही. आपण ज्ञानी आहोत असाच त्यांचा दृढ विचार होता. स्वामींनी विचार केला की आता या 2 अहंकारी माणसाला आपण वेगळ्या तऱ्हेने पटवून दिले पाहिजे. गुरुचरित्र कथासार अध्याय 27. अहंकारी विप्रांना श्राप दिला. एकदा का माणसाला अहंकार झाला तरी तो नाहीसा होणे अवघड असतो. वेदाचा वारंवार अभ्यास केल्यामुळे दोघांच्या अंगात अहंकाराचा संचार झाला होता. स्वामींनी कितीही समजावून सांगितले तरी त्या पटत नव्हते. स्वामींनी आपल्या एका शिष्याला बोलवून घेतले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाला बोलवून आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे शिष्य बाहेर गेला आणि त्याने एका माणसाला बोलवून आणले. स्वामींनी आपल्या शिष्याला दंड दिला आणि त्या दंडाने 7 रेघा काढण्यास सांगितल्या. त्याचप्रमाणे शिष्याने स्वामीची दंडाचे 7 रेषा काढल्या. त्यानंतर रस्त्यावरील घेऊन आलेल्या माणसाला तेथे बोलविण्यात आले. स्वामींनी त्या माणसाला एका रेघेवरून पुढे जाण्यास सांगितले. त्यापूर्वी तू कोणत्या जातीचा आहे हे विचारले घेतले होते. त्यावेळी तो म्हणाला, मी मातंग जातीचा आहे. जवळच उभे राहिलेले ते 2 अहंकारी ब्राह्मण ऐकत होते. तो गृहस्थाने पहिली रेघ ओलांडली. त्यावेळी त्याला तो कोणत्या जातीचा आहे असे विचारल्यावर त्याने मी भिल्ल जातीचा आहे असे सांगितले. अशा प्रकारे दुसरी रेघ ओढावल्यावर त्याला अधिक ज्ञान प्राप्त झाले व त्याने तिसरी रेघ ओलांडली. त्यावेळी तो म्हणाला, मी कोळी आहे. चौथी रेघ ओढून झाली की तो म्हणू लागला की मी शेतकरी आहे. 5वी रेघ ओलांडून झाल्यावर तो म्हणाला, मी वैश्य आहे. 6वी रेघ त्याने ओलांडली आणि तो म्हणू लागला की मी क्षत्रिय आहे. ही कृती सर्वजण पाहत होती. 7वी रेघ ओलांडून झाल्यावर काय होते याची सर्वजण वाट पाहत होते. 7वी रेघ त्या गृहस्थाने ओलांडली आणि म्हणू लागला, मी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे. हे उद्गार ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. स्वामी म्हणाले, आता तू या 2 गृहस्थांबरोबर वेदांताचा चर्चा कर. स्वामींनी त्या गृहस्थांच्या अंगावर भस्म टाकले. तो वेदांत बोलू लागला. त्याने मुखातून येणारे शब्द ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हा प्रकार पाहून ते 2 अहंकारी ब्राह्मणाची वाणी बंद झाली. काय बोलावे हे त्यांना कळेना. त्यांच्या छातीवर मोठे दडपण आले. त्यांनी असा प्रकार कुठेही पाहिला नव्हता. त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या. त्यांनी स्वामीच्या पायावर लोटांगण घातले. ब्राह्मणाला वाचवा, वाचवा असे ते म्हणू लागले. स्वामी त्यांना म्हणाले, तुम्ही अतिशय अहंकारी बाळगला. त्याचा हा परिणाम आहे. आता त्याच्या
प्रायश्चित्त तुम्हाला घेतलेच पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही कधी ऐकले नाही. तुम्ही अनेक सात्विक माणसांना अपमान केला. आता तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल आणि 12 वर्षानंतर तुम्ही त्याच्यातून मुक्त व्हाल. 12 वर्षाशिवाय तुमची सुटका होणे शक्य नाही. त्या दोघा अहंकारी ब्राह्मणांनी स्वामीचे पाय धरले. स्वामींनी त्यांना पुनर्जन्माची कथा सांगितली. आता काय पश्चाताप द्यावे हेही सांगितले. 12 वर्षाशिवाय आता मुक्तता होणार नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट स्वरूपात सांगितले. त्या गृहस्थाने स्वामीचे पाय धरले. या उच्च स्थितीमध्ये राहण्याचा त्याने आपला विचार प्रगट केला. स्वामी म्हणाले, तुझा प्रपंच आहे, बायका मुले आहे, त्यामुळे तुला प्रापंचिक करावा लागेल. शिष्याला बोलवून त्या गृहस्थाच्या अंगावर एक पाण्याची घागर ओतण्यात आली. स्वामींनी त्याला प्रपंच सुखाचा हो असा आशीर्वाद दिला. स्वामींच्या चरणकमलांना वंदन करून तो आपल्या प्रपंच सुखाने करू लागला. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 28 सत्कर्माने पापमुक्ती. एके दिवशी त्या पतित गृहस्थाने नरसिंह सरस्वतींना आपल्या मागील जन्माची माहिती विचारली. त्यावेळी ते म्हणाले, पाप पुण्याप्रमाणे मानवाला आपले भोग भोगावे लागतात. प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे. वेदाचे अध्ययन करून समाजाला ज्ञानी बनवावे. युद्धाचा आधारे देशाचे रक्षण करावे. आपला व्यापार वाढवून समाजाच्या गरजा भागवाव्यात. समाजाची सेवा करून समाजाशी एकरूपता प्राप्त करावी. जो शुद्ध अंतःकरणे वागतो तो खरा श्रेष्ठ होय. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी काही साधना करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या धर्मग्रंथ अनेक प्रकारच्या साधना सांगितल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन करावे. कोणाप्रमाणे आपली पावले टाकावीत. आपल्या आचारधर्माचा कधीही त्याग करू नये. आपली सात्विक वृत्ती सोडून जो अधर्माने वागत असतो त्याला त्याच्या पापाचे पश्चाताप मिळत असते. त्या पापातून मुक्त होण्यासाठी त्याला सद्गुरूचे पाय उपयोगी पडत असतात. सद्गुरूचा उपदेश जो कोणी जगाला उतरवेल तो पापमुक्त होऊ. जे कोणी अधर्माने वागतात, सदैव दैत्याचा विचार करतात, त्यांना चांडाळ असे म्हणतात. जो कोणी आपल्या गुरूंना मानत नाही आणि आईवडिलांना जाणत नाही, जो आपला धर्म पत्नीला सोडून जातो, तो सदैव खोटे बोलत असतो. जो जीवांनी हिंसा करतो, जो घरी आलेल्या अतिथीचा अपमान करून त्याला हकलावून देतो, तो कोणाचाही प्रकारे दान करत नाही, असा माणूस चांडाळ कुळात जन्म घेतो. म्हणून प्रत्येकाचे आपले आचरण शुद्ध ठेवावे. हे ऐकून पतिताने स्वामींना विचारले, मी पतित कुळात का जन्मलो आलो हे सांगावे. पूर्वजन्मी माझ्या हातून काही चूक झाली काय? मी कोणते पाप केले असेल ते आपण मला सांगावे. स्वामी म्हणाले, तू ब्रह्मकुळात जन्माला आला होतास. आपल्या आई वडिलांची तू कधीही सेवा केली नाही. आई वडिलांची तू निंदा केली. तसेच गुरूंचीही सेवा तुझ्या हातून घडली नाही. गुरुचा तू अनेक वेळा अपमान केला. धर्माचे आचरण व प्रचार केला नाही. तरी आता या जन्मात कसे वागण्याचे हे समजून घे. 1 महिनाभर तू भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावर नित्याने स्नान कर. तुझे सर्व पाप नाहीसे होईल. पुढील जन्म तुला चांगला मिळेल. हे ऐकून पतिताने स्वामीचे पाय धरले. स्वामींचे मंगलमय आशीर्वाद दिला. पुढे स्वामींच्या सांगण्याप्रमाणे वागून पतिताने आपले उद्धार करून घेतला. त्रिविक्रम भारतीने स्वामींना विचारले की एखाद्या माणसाच्या हातून नकळत जर पाप घडले तर त्या माणसाने काय करावे? स्वामी म्हणाले, पाप करणाऱ्या माणसाला आपल्या पापाची जाणीव होते. अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली चूक कळाली की देवाला शरण जावे. अशी चूक पुनः करणार नाही. अशी सेवा
देवाजवळ प्रार्थना करावी, आपल्याला शक्य असेल त्याचप्रमाणे दानधर्म करावा, गायीचे दान करावे, ईश्वराच्या नामाचा अंतःकरण शुद्ध करावे, तीर्थयात्रेला जावे, तेथील पवित्र नद्याचे संगमामध्ये स्नान करावे, देवाचे दर्शन घ्यावे, संतांच्या समाधीवर मस्तक ठेवावे, लोकांना भोजन द्यावे, अशा प्रकारे जेवढे होईल तेवढे सत्कर्म करावे. पूर्ण श्रद्धा ठेवून सत्कार्य करून लागलो की मनातील पाप नाहीसे होते आणि पुण्याईचा आलेख वाढू लागतो. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 1 भस्माचा महिमा. त्रिविक्रम भारतीने नरसिंह सरस्वतींना नम्रतेने अनेक प्रश्न विचारले आणि अनेक विषयाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. ते म्हणाले, स्वामीजी, एका माणसाला आपण भस्म लावले त्यामुळे तो वेदशास्त्र संपन्न झाला. त्याचा मुखातून ज्ञान प्रगट होऊ लागले. ते पाहून मनालाही आश्चर्य वाटते. मला त्या भस्माचा महिमा ऐकायचा आहे, तरी आपण तो मला सांगावा ही नम्र प्रार्थना. स्वामींनी त्रिविक्रम भारतीची प्रार्थना समजून घेतली आणि ते भस्माचा महिमा वर्णन करू लागले. ते सांगू लागले, कृत्ययुगामध्ये वामनदेव नावाचे सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांची अनेक ग्रंथांचे अध्ययन केले होते. त्याचा प्रपंच सुखाने होत होता. काही काळाने त्यांनी प्रपंचाचे नाते सोडून दिले, सर्वांगाला भस्म लावले आणि जटा वाढवून ते सर्वज्ञ फिरू लागले. सर्व सुखाचा त्यांनी त्याग केला होता. अंगावर वल्कले घातली होती. आता मनात कोणताही प्रकारचा लोभ राहिला नव्हता. वामनदेव अनेक तीर्थयात्रा जाऊन दर्शन घेत असत. अखंडपणे त्यांची भ्रमंती सुरू होती. त्यांच्या मनात अद्वैताचा विचार स्थिर झाला होता, म्हणून सर्व प्रकारची भीती त्यांच्या मनातून नाहीशी झाली होती. एके दिवशी वामदेव क्रीच अरण्यातून वाटचाल करीत होते. त्यावेळी त्यांनी एक ब्रह्मराक्षस भेटला. त्याचे शरीर आकराळ विक्राळ होते. तो भुकेला होता. वामदेवांना खाण्यासाठी तो त्यांच्या अंगावर धावून गेला, तरी पण वामदेव थोडेही भ्याले नाही. वामदेव शांतपणे उभे होते. त्यांना ब्रह्मराक्षसाची थोडीही भीती नव्हती. ब्रह्मराक्षसाने वामदेवाच्या अंगाचा चावा घेण्यासाठी आपले तोंड त्याच्या शरीराजवळ नेले. त्या वेळी आपल्या शरीराला त्या भस्माचा स्पर्श झाला. अचानकपणे त्या दिव्य स्पर्शामुळे ब्रह्मराक्षसांनी मागील जन्माचे सर्व पातक नाहीसे होऊन गेले. त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्याने वामनदेवाचे पाय धरले. त्याच्या हृदयातील दैत्यभाव आता संपला होता. अंतःकरण परिशुद्ध झाले होते. वामनदेवाच्या स्पर्शाने त्याला मागील जन्माचीही आठवण झाली होती. वामदेव त्याला म्हणाले, तू पूर्वी कोण होतास, काय करत होता, हे सर्व आठवते काय? मागील जन्माच्या कथा तुला पूर्णपणे समजू लागल्या आहेत. वामदेवाच्या स्पर्शाने पवित्र झालेला ब्रह्मराक्षस बोलू लागला, मागील 25 जन्म मला आठवतात. 25 जन्मापूर्वी मी यवन देशाचा मोठा राजा होतो. माझे नाव दुर्जय असे होते. मी कोणाला भीत नव्हतो. माझ्याकडे अमाप संपत्ती साठली होती. त्याचा आधारे मी अनेकांना त्रास दिला. एके दिवशी शत्रूने मला जिंकले आणि त्यातच माझा मृत्यू झाला. त्यानंतर मी प्रेतयोनीमध्ये पिशाच म्हणून वावरू लागलो. मी जनावरांच्या अनेक योनीमध्ये जन्म घेतला आणि त्यानंतर ब्रह्मराक्षस झालो. या जन्मात फिरत असताना आपले दर्शन झाले. तुमच्या स्पर्शाने माझी पापे निघून गेली. वामदेव म्हणाले, मी तुझ्या भस्माच्या महिमेने आणखी एक गोष्ट सांगणार आहे. द्रविड देशामध्ये अचानक शुद्ध नसणाऱ्या एक ब्राह्मण गृहस्थ राहत होते. ते जन्माने ब्राह्मण होते, पण आचरण अशुद्ध होते. वेद धर्म पूजा अर्चा काही करत नव्हते. सात्विक कर्मीकडे त्यांची वृत्ती नव्हती. बराच काळ ते तामसी व कर्माचे रममाण होत होते. ते वाटसरूची चोरी करून घरात पैसे आणत असत. एके दिवशी धनाच्या लोभामुळे एक चोरट्याने त्यांना ठार मारले आणि त्यांना जंगलात
फेकून दिले. कर्मधर्म संयोगाने एका कुत्रे तेथे आले. त्यांनी त्या मृत शरीराला चाटू लागले. ते कुत्रे नुसतेच एका भस्माच्या ढिगाऱ्यात लोळून आले होते. त्या भस्माचा स्पर्श त्या मृत शरीराच्या कपाळाला लागला. त्यामुळे यमाला वाटले की हा माणूस शिवभक्त असावा. त्याने त्याला कैलास पर्वतावर नेले. शंकरांनी सर्व लोकांना आज्ञा दिली होती, ज्या माणसाला कपाळाला भस्म असेल त्याला तुम्ही कोणाच्याही प्रकारचा त्रास देऊ नका. माझ्या परवानगीशिवाय त्याला मारू नका. त्या आज्ञेमुळे तो ब्राह्मण वाचला व कैलास पर्वतावर आला होता. भस्माचा महिमा असा अगाध आहे. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 30. पतिव्रताचा धर्माचा आदर्श. पूर्वी माहूर या गावी एक श्रीमंत ब्राह्मण गृहस्थ राहत होते. त्याचे नाव गोपीनाथ असे होते. लक्ष्मीच्या कृपेने त्याची संपत्ती सदैव वाढत होती. घरात कशाचीही कमतरता नव्हती. घरामध्ये काही बालके जन्माला आली, परंतु त्याचे आयुष्य अल्प होते. त्यामुळे ती बालक वयातच आई वडिलांना सोडून जात होते. गोपीनाथाच्या पत्नीने आता देवधर्म करायला सुरुवात केली होती. तिची कडक उपासना केले. देवाचे सदैव जप तप, मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घातल्या, देवाला नवस केले. पुढे काही दिवसांनी त्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली. घरातील आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मुलाचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. आता त्यांच्या घरी गोकुळ बनले होते. मुलाच्या बाललीला चालू झाल्या होत्या. बाळाकडे पाहून आईवडील सुखावत होते. हळूहळू मुलगा 5 वर्षाचा झाला. त्याच्या वेदांताची शिकवण आता दिली पाहिजे होती. यामुळे त्याची थाटामाटात मुंज करण्यात आली. अनेकांचा दानधर्म केले. गावातील सर्व लोकांना आनंद झाला. आता धर्माच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती. कालचक्र भराभर फिरत होते. बघता बघता मुलाचे शैशव संपूर्ण. त्याने तारुण्य पदार्पण केले होते. मुलाचा विवाह पाहण्याची आईवडिलांची इच्छा होती. अनेक मुलींचे आई वडील येऊन भेटत होती. एके दिवशी एक मुलगी पाहण्यात आली आणि दोघांच्या आई वडिलांच्या संमतीने विवाह सोहळा निश्चित झाला. मुहूर्त निश्चित करण्यात आला. विवाहाची जोरदार तयारी सुरू झाली. लग्नाचा दिवस उजाडला. नातेवाईक मंडळी जमा झाली होती. गावातील मंडळी आशीर्वाद देण्यासाठी एकत्र झाली होती. विवाह समारंभ आनंदाने संपन्न झाला. आई वडिलांनी खूप आनंद झाला. एक महत्त्वाची जबाबदारी पार पडण्याबद्दल त्यांनी समाधान लाभले होते. दत्ताचा प्रपंच सुखाने चालला होता. पत्नी पतीचा देवता मानत होती व पती पत्नीला देव मानत असे. एकमेकांच्या विश्वासाने प्रपंचाचा रथ राजमार्गावरून व्यवस्थितपणे जात होता. सासू सासऱ्यांच्या आदराने मान राखला जात होता. घरात कशाची कमतरता नव्हती. सुख हे कधी एकटे येत नसते, त्याचबरोबर दुःखही येत असते. एके दिवशी दत्ताची तब्येत अचानकपणे बिघडली. वैद्यांना तब्येत दाखविली, औषध दिली गेली, परंतु तब्येत काही केल्या बरी होत नव्हती. पत्नीने उपवास सुरू केले, परंतु तब्येत काही फरक पडत नव्हता. दत्ताला एक क्षय झाला होता. दिवसेंदिवस तब्येत बिघडत चालली होती. बरे होण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आई वडील अतिशय घाबरले होते. सोन्यासारख्या प्रपंचाला दृष्ट लागली होती. ते दिवशी दत्ताने आपल्या पत्नीला सांगितले, आता माझी तब्येत बरी नाही. मला आता बरे वाटेल असे वाटत नाही. तरी तुझी इच्छा असेल तर तू माहेरी जा. परंतु पत्नी पतीला परमेश्वर मानून सेवा करत होती, त्यामुळे ती पतीला सोडून जात नव्हती. पत्नीने पतीला घेऊन गंगापुराला जाण्याचे ठरविले. नरसिंह सरस्वती दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा मनात
निर्माण झाली होती. पतीला घेऊन ती गाणगापूरला निघाली. अवघड यात्रा होती, परंतु मनात दृढ श्रद्धा होती. त्यामुळे ईश्वराचे चिंतन करत ही मंडळी गाणगापूरला येऊन पोचली. प्रवासामुळे पतीची तब्येत आणखी बिघडली होती. डोळे उघडण्याचे देखील समर्थ त्याच्यामध्ये नव्हते. पत्नी आणखी घाबरून गेली, परंतु स्वामींच्या दर्शनाने निश्चितच बरे वाटेल अशी तिची श्रद्धा होती. संगमावरती स्वामी नेहमी येथे येत असतात. तेथेच आपण भेटावे असे तिला वाटले. त्यामुळे पतीला बरोबर घेऊन ती संगमावरती आली. पतीची गतप्राण कशी अवस्था झाली होती. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 31 मनाचे मार्गदर्शन. त्या पतिव्रता स्त्रीचा मनामध्ये पतीची तब्येत बरी व्हावी हा एकच ध्यास होता. पतीचा प्राण गेला असता तरी सद्गुरूची कृपेने प्राण येईल असा तिला पूर्ण विश्वास होता. तिला अनेकांनी झालेल्या गोष्टीचे दुःख मानू नका असे ऐकण्याची तिची तयारी नव्हती. सद्गुरू सांगू लागले, पुरातन कालामध्ये काशी या तीर्थक्षेत्री अगस्ती नावाचे ऋषी राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव लोपामुद्रा असे होते. ती अतिशय धार्मिकतेने वागणारी होती. ती पतिव्रता होती. पतीला देव मानून ती अव्याहतपणे पतीची सेवा करत होती. अनेकपणे तिचे पतिसेवेबद्दल काही प्रशंसा करत होती. तिला काळात अरुंधती, अनसूया, पार्वती, लक्ष्मी अशा अनेक पतिव्रता स्त्रिया होऊन गेल्या होत्या. त्यांच्या विचाराचा प्रभाव तिच्या विचारावर पडत होता. जगामध्ये सत्याचा मार्ग किती महत्त्वाचा आहे याची जाणीव तिला झाली होती. दत्ताच्या पत्नीने विचार केला, आपल्या उर्वरित आयुष्य दुःखात घालवण्यापेक्षा आपण पतीबरोबर सती जावे योग्य होईल. पतीशिवाय आपणास जगविणे अशक्य आहे. पतीबरोबर सहगमन केले तर पत्नीच्या वंशातील मागच्या अनेक पिढींचा उद्धार होत असतो. दत्ताच्या पत्नीने सद्गुरूंना विचारले, पतीबरोबर संगमन कसे करावे? धर्मशास्त्रामध्ये जे कोणाचे नियम आहेत ते आपण मला समजावून सांगावेत. सद्गुरू सांगू लागले, पतीचे मृत्यू होताना पत्नी जवळ असली तरी अग्नी देताना पत्नीने सहगमन करावे. पत्नी एखाद्या वेळी गावी गेली असेल तर तिला केशवपन करावे. आपले संपूर्ण आयुष्य प्रभूच्या चरणावर अर्पण करावे. रोज एक वेळेलाच अन्न घ्यावे. पहाटे लवकर उठून स्नान करावे. वैशाख महिन्यात ब्राह्मणांना पाणी भरून मातीचा घडा द्यावा. आपणास शक्य असेल तेवढी दक्षिणा द्यावी. कार्तिक महिन्यात दीपाचे दान द्यावे. हा दीप पितळाचा असावा. माघ महिन्यात तेल आणून तूप द्यावे. याचा वापर करून तयार केलेला गोड पदार्थ दान करावेत. पतीच्या निधनानंतर पत्नीने पतीची अखंड आठवण ठेवावी. त्याची सदैव स्मरण करावे. पुरातन कालापासून अशी परंपरा चालत आलेली आहे. प्रत्येकाच्या जीवनात जमेल तेवढे शास्त्राप्रमाणे वागावे. कोणाला काहीच न दुखवता आपले कार्य अव्याहतपणे चालू ठेवावे. कोणतेही सत्कर्म कधी वाया जात नाही यासाठी सात्विक मार्गावरून अखंड वाटचाल करावी. यश अपयश याचा विचार न करता सत्याच्या मार्गाने सदैव वाटचाल करीत